भारी. बापरे. अंशूला काय भेटले आज स्कूलमध्ये? ए अंशू, काय भेटलं? तुला सर्टिफिकेट भेटलं फर्स्ट विनरचं. आणि अजून काय भेटलंय अंशू? बघू, खोला होते, बघू आपण काय गिफ्ट मध्ये काय भेटलंय. दे ना पप्पांकडे, दे ना. हो ना. अगं दे ना अंशू. ए पोरी, पप्पांकडे दे ना. काय बापरे. इरेझर, पेन्सिल, बापरे, शॉर्पनर. हा बघू. ते बी फायरचं. हाय हॅलो, शुभ दुपार. तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये. तर आज आहे ना होळी होती, तर तुम्हाला थोडासा व्हिडिओ लेट येतो आहे कारण की काही कारणात निमित्त नाही जमला व्हिडिओ टाकायला, त्यामुळे मग आत्ता पोस्ट करते. तर होळीच्या दिवशी आईने छान म्हणजे आम्ही गावातून विकतच गौऱ्या आणलेल्या होत्या, आम्हाला काही गौऱ्या भेटलेल्या नव्हत्या कुठे. तर आम्ही 5 गौऱ्या 50 रुपयाच्या आणलेल्या होत्या. 10 रुपयेप्रमाणे आम्हाला एक गौरी पडलेली होती. तर ज्या दिवशी मान असतो त्या गोष्टींचा ते करावंच लागतं. तर ऊसाचे जे काही असतं त्याला बांडी म्हणतात, तर ती पण आणलेली होती. आणि इकडे थोडेसे आमच्याकडे लाकडं वगैरे होते, ते पण आम्ही असे छान लावत होतो. तर छोटीशी होळी करायची होती. तर आम्ही ना प्रत्येक वर्षी दारापुढे छोटीशी होळी करत असतो. हे आमचं 6वं-7वं वर्ष आहे होळी करण्याचं. तर छोटी केव्हाना पण आमच्या दारापुढे आम्ही होळी करतो. तर शिव आणि अंशू छान असे इकडे सायकल खेळत होते आणि आई इकडे ना गौऱ्या म्हणजे होळीची जी मांडणी होती ना ती करून घेत होत्या. त्यानंतर मी आईंना एक एक सामान देत होते. तर आमच्याकडे थोडेफार लाकडं वगैरे होते, ते पण ठेवले आम्ही. आणि इकडे आईंनी ना आता होळी मातेची पूजा करून घेतलेली होती. तर पहिले खाली 1 रुपया ठेवून त्यामध्ये हळदी कुंकू वाहून नंतर मग ही सगळी पूजा मांडायची असते. तर ते सगळं केलेलं होतं. आता आम्ही साईडनी थोडंसं होळीला सजवून घेत होतो. तर आईंनी त्यामध्ये थोडासा गुलाल वगैरे टाकणार होत्या, कारण की होळीवर आहे ना पहिला गुलाल टाकले जातो. तर आता इकडे बघा आई गुलाल टाकताय थोडासा. आणि इकडे शिवचं चाललेलं होतं सायकल खेळण्याचं काम. तर इकडे ना आई आता एक एक कापराची वडी ठेवून घेत आहे, म्हणजे होळी ना पटकन पेटली जाते. तर कापसाच्या वाती म्हणजे ज्या की तुपात भिजवलेल्या असतात त्या कापसाच्या वाती आणि कापराच्या वड्या असं सगळं ठेवून घेत आहे. तर छान अशी आपली इकडे होळी मस्त तयार झालेली होती. त्यामध्ये एक सुकं नारळ पण ठेवलेलं होतं, तर त्याचा मान असतो आज. आणि इकडे तुम्ही बघू शकता रात्रीची वेळ झालेली होती. तर आमच्याकडे ना होळी पेटवण्यासाठी एक बाई येत असते. तर त्यांनी होळी पेटवून गेलेलं होतं, पण होळी काही एवढी पेटलेली नव्हती. त्यानंतर मग आईंनी पुन्हा एकदा थोडीशी पेटवून दिली. तर तो मान असतो त्यांचा की त्यांनाच होळी पेटवायला बोलवले जाते. त्या पेटवून गेल्या होत्या. त्या पेटवून गेल्यानंतर आपण पेटवली तरी पण चालते, पण त्यांना एक तो मान दिला जातो. तर आमच्या इथे त्या आजी आहे, ते येत असतात, पण ते येऊन गेल्यानंतर परत वारं होतं ना, तर होळी एवढं काही पेट घेत नव्हती, म्हणून मग आईंनी छान अशी पेटवली. त्यानंतर इकडे छान अशी आपली होळी पेटलेली होती. तर त्यामध्ये जे आपण नारळ वगैरे टाकतो ना त्याचं खूप छान असा स्मेल येतो. आणि सुकलेलं नारळ असतं त्यामध्ये खोबरं तयार झालेलं असतं ना, त्यामुळे अजूनच छान वाटतं. आता दादांनी इकडे डफ काढलेला होता आणि शिवला शिकवत होते ते डफ वाजवायचं.
आमच्याकडे होळीच्या दिवशी, धुलीवंदनच्या दिवशी आणि गुढीपाडव्याच्या दिवशी या 3 दिवशी ना डफ वाजवल्या जातो. होळीच्या पुढे बसून सगळेजण डफ वाजवतात. त्यानंतर धुलीवंदनच्या दिवशी जे काही ईर वगैरे निघतात त्यावेळेस पण वाजवला जातो. आणि गुढीपाडव्याला तर इकडे हा व्हिडिओ तुम्हाला आता दुसऱ्या दिवशीचा येतोय. तर इकडे छान असं शिकरण झालेलं होतं. भजनची तयारी पण झालेली होती. कुरडई, पापडी, सार, भात आणि पोळ्या असं सगळाच काही स्वयंपाक झालेला होता. तर आजचा स्वयंपाक आईंनी केलेला होता. मी फक्त पुरणाच्या पोळ्या केलेल्या होत्या कारण की आज थोड्याशा चकल्या बनवायच्या होत्या ना त्यामुळे. तर आता इकडे पूजा वगैरे मांडून घेतली होती फोटोची. आणि ग्रहणाच्या दिवशी काही उपवास करू जेवू घालायचं नव्हता त्यामुळे मग दुसऱ्या दिवशी उपवास करू जेवू घातला. तर भाऊंना बोलवलेलो होतो आम्ही उपवास करू म्हणून. आणि आता इकडे ईर गल्लीमध्ये यायला सुरुवात झालेली होती. तर परंपरेनुसार असतं तर पहिल्यापासून आमच्या दारापुढे बसून वाजवतात. तर याही वर्षी छान असे सगळेजण दारापुढं बसलेले होते आणि बाकीचे ईर अजून मागून येत होते. तर सगळ्यांनी छान असं इथे बसून वाजवलं तर तुम्हाला मी दाखवतेच आहे पुढे. तर सगळे ईर फायनली आलेले होते आणि खूप छान मस्त आवरलेलं होतं सगळ्यांनीच. तर एकदम छान इकडे सगळ्यांनी ना छान असे डफ वगैरे वाजवले होते. ईर पण सगळे छान नटून आलेले होते. ते नाचलेले होते इथे. आणि इथे ना अजून म्हणजे काही लहान मुलं आहेत तर त्यांना ना डफ वाजवल्याचं शिकवलं जातं. जेव्हा काही कार्यक्रम असतो ना त्या कार्यक्रमामध्येच आपल्याला काही गोष्टी शिकायला भेटतात. तर इथे तुम्हाला वाजवताना काही मुले दिसले असतील तर तेही आपली परंपरा शिकताय. चला हो चला डीजेचा खूप आवाज आहे. गाडीवर हो. तर आम्ही निघालो होतो भैरवनाथ महाराजांच्या दर्शनाला. तर रस्त्यातच आम्हाला पूजाचे मिस्टर आणि लाडू हे तिघेही गाव भेटले. तर तेही चाललेले होते थोडेसे बाहेर. तर गावामध्ये तर सगळी जत्रा आटोपलेली होती. दुकानं सर्व बंद झालेली होती. आणि अशा वेळेस आम्ही चाललेलो होतो दर्शनाला कारण की घरातली सगळे कामे आवरल्यानंतर मग मी निघाली होती. तर मिस्टर बोलले होते की आपण जाऊ असं जत्रा बघायला. पण खूप जास्त गर्दी असल्यामुळे ना आम्ही काही गेलो नाही कारण की मुलांना घेऊन जाणं गर्दीमध्ये खूप जास्त अवघड असतं. आलोय कधी यात्रा संपल्यावर मिस्टरांनी मला आणलंय. सर्व जत्रा संपल्यानंतर आलेलो आहे दर्शनाला.
शिव अंशू एकदम फास्ट पळत पळत दर्शनासाठी गेलेले होते आणि इकडे छान असे आपले गणपती बाप्पाचं तर काही मंदिर अजून बंद झालेलं नव्हतं, म्हणजे मध्ये जाण्यासाठी परमिशन नसतेच, पण जे काही भैरवनाथ महाराजांचं मंदिर होतं ते बंद झालेलं होतं. मग आम्ही गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं, मीही दर्शन घेतलं, अंशूनेही दर्शन घेतलं. तर छान असं निवांत मस्त दर्शन झालेलं होतं गणपती बाप्पांचं. त्यानंतर मग आम्ही ना मंदिराच्या परिसरामध्येच ना बसलो जरा वेळ. तर छान वाटत होतं मंदिराच्या परिसरामध्ये बसायला, एकदम निवांत आणि थंडगार हवा, म्हणजे खूप असं छान वाटत होतं. कारण की दिवसभर गरमी असते ना, तर संध्याकाळी छान वाटतं. आणि भरपूर लहान मुले इथे खेळत होती, तर शिव आणि अंशूही खेळायला लागलेली होती इथे. आम्ही आलो आहे दर्शनासाठी, पण मंदिर बंद झालं आहे. तर काय बघताय काय कसं करायचं आपल्याला? मिस्टर आहे ना इथे पण बंगल्याचाच विचार करताय, देवाच्या मंदिरात तरी. तर मस्त छान असे फटाके वगैरे वाजताय तिकडे. आणि मंदिर तर बंद झालं, पण बाहेरून आम्ही दर्शन वगैरे घेतलंय आता. आणि खूप दमल्यासारखं झालं आहे, कारण की आपला बिझनेस सुरू झाला आहे आता, चकली वेफर्स. तर आज चकल्या केल्या आम्ही दिवसभर, मस्त कामातच दिवस गेलाय. आता उन्हाळा जारवाहूनच दमलोय. आता उन्हाळा पूर्ण ते जार वाहून दमले आणि आम्ही चकल्या करून दमलोय आता. किती माहिती का, आज जवळपास किती 350 जार, 350 नाही जास्त एवढे वाटले. विचार करा. हात दुखत असतील. आम्ही पण चकल्या केल्याय. सगळ्या ताईंना लवकरात लवकर ऑर्डर द्यायची ना, त्यामुळे थोडंसं स्टॉक करून ठेवते. तर तुम्हाला लवकरच ऑर्डर सुरू करण्याचा पण व्हिडिओ येणार आहे, तर तो नक्की बघा. चला, शिवांशू पण मस्त खेळू राहिले तिकडे, तर त्यांना पण थोडंसं मोकळं म्हणून आणलेलं होतं बाहेर. दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर मग आम्ही घरी निघालो. तर घरी निघाल्यानंतर मग मुलांना आईस्क्रीम खायचं होतं, तर मग सगळ्यांचं म्हटलं चला आपण सगळेच आईस्क्रीम खाऊ. तर मग आम्ही ना दुकानामध्ये गेलो जाताना. तर आमच्या इथेच पंचवटी म्हणून आहे, तर फेमस आहे इथलं. तर तिथे गेलो, तर तिथे ना छान असं सगळ्यांनी आईस्क्रीम घेतलं आम्ही. तर ही मी आणि मिस्टरांना आम्हाला दोघांना घेतलेली होती. तर खूप जास्त डार्क आईस्क्रीम होतं, त्यामुळे मला तर काही एवढं आवडलं नाही. तर मी दुसरं ट्राय करायला पाहिजे होतं, पण जाऊ द्या, प्रत्येक वस्तूची टेस्ट घेतली पाहिजे. आणि शिवने आणि अंशूने छान असे कोण घेतलेले होते. कोण तर मला कधी काही खायला आवडत नाही. मिस्टरांना विचारत होते कशी टेस्ट आहे. खूप जास्त डार्क असल्यामुळे मला काही आवडलं नाही, तर थोडंसं कडू लागलं ना त्यामुळे. पण मग मी थोडीशी खाल्ली आणि बाकीची नाही खाल्ली मग, कारण की मला काही जास्त आईस्क्रीम आवडत नाही. आजचा व्हिडिओ इथे संपवते. तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.